तर सर्वांना नमस्कार. तर आपण ह्याच्यावर चर्चा करणार आहात, की हा बिग बॉस सीझन 6 मध्ये हा जास्त खेळाडू कोणता भारी आहे? तर 1 नंबरला दिव्या शिंदे हा इतकी भारी आहे, की भलतीच खतरनाक खेळत आहे. आणि दिव्या शिंदेला इतकं वोट बी पडणार आहेत, की दिव्या शिंदेचे पुण्यामध्ये अख्ख्या बॅनर लागलेले आहेत, की मला तर असं वाटतंय, की दिव्या शिंदे हा बिग बॉसची विनर आहे. आणि 2 नंबरला हा रोशन. रोशन बी खूप मस्त गेम खेळत आहे. आणि 3 नंबरला परवू. परवू बी भारी गेम प्ले आहे. पण परवूला असं हलक्यात घ्यायलेत, की वाटायले त्याच्या शरीरावर चाललेत, त्याच्या अंगावर चाललेत. त्याच्या अंगावर हे जाऊ नका तुम्ही. काऊन की ते तुम्हाला शेवटपर्यंत तर बिग बॉसच्या घरात दिसणार. आणि बाकीचे सगळे तन्वी हे सगळे काढून टाकणार. बाकीचे फक्त दिव्या, रोशन आणि परवू ह्या तिघा जणांना खूप पब्लिक सपोर्ट करत आहे. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, की सगळ्यात जास्त वोट कुणाला पडणार आहेत? तर मला तर असं वाटतंय, की सगळ्यात जास्त दिव्या शिंदेला वोट असणार आणि 2 नंबरला रोशनला आहे आणि 3 नंबरला परबो आहे. पण हा गेम प्ले आहे. गेम प्ले मधून कोण वरी जाईल आणि कोण खाली येईल काहीच सांगता येत नाही. आणि मला असं वाटतं, की हा खेळ असा आहे, की ते भाऊचा धक्का आहे आणि भाऊच्या धक्क्यापुढे कुठलाही वाईट शब्द वगैरे हे गेला तर लवकर सॉरी म्हणायचं मोर्चाला. तर सॉरी नाही घेतलं, की आपले रितेश सर तर आहेतच कुणाच्याला बोलायला. बाकी मग आता तन्वी आणि ते तर काही डायरेक्ट लायकीवरच बोलतात. मला तन्वीचा ते गेम प्ले कसलाच आवडत नाही. मला फक्त 3 प्लेयर आवडतील. 3 प्लेयर, एक दिव्या शिंदे, दुसरा रोशन आणि तिसरा परवू. हा मी तर बिग बॉस 6 सीझन ह्याच्यामुळे बघतो, की हा दिव्या शिंदे खूप भारी बोलते आणि खूप भारी गेम प्ले खेळते. म्हणजे असं वाईट कुणालाच बोलत नाही. आणि दुसरा रोशन बी आहे. हा रोशन मेहनत करून वरी आलेला आहे. म्हणून माझ्या इच्छितो तर रोशन हा गेम प्ले लय खतरनाक खेळतो. हा बाकीचे तर काही बिग बॉसचा रूल पाळीत नाहीत. हा ते सेनचा ह्याच्यावर बघायचं की की सेनचं सगळ्यांना घेतलं कॅप्टन की मिळवून घेतली, पॉवर की मिळवून घेतली. पण असे काही आहेत की ते म्हणजे बाहेर काय चालू आहे, मधात काय चालू आहे, ते फक्त त्यांच्यातले त्यांच्यात ते कळणार. आपण बघू शकतात की त्यांचा गेम प्ले कसा आहे. पण ती मधातली मधात बघू शकत नाहीत ना, हिचा गेम प्ले कसा आहे आणि बाहेर पब्लिक कुणाला सपोर्ट करायली. सपोर्ट तर मी तिघा जणाला करतो. पण की तिघातून जे कोण वरी येतो, ते कुणालाच काय सांगता येत नाही. मग असा 1 नंबरला तर मला तर वाटतं की हा दिव्या शिंदे 1 नंबरला आहे वोटिंगला आणि 2 नंबरला रोशन आहे आणि 3 नंबरला पर्व आहे. कारण की पर्व हा दिसायला बारीक आहे. हा बुद्धीनं बारीक नाही. पर्व फक्त मॉन्स्टरचा गेम प्ले बघतो आणि हा पर्व शेवटपर्यंत बिग बॉसच्या घरात राहणार. आणि बिग बॉसच्या घरात राहिल्यानंतर बाकीचे सगळे निघणार. आज तर 8 वाजता बघू की कोण घराच्या बाहेर निघणार आहे आणि कोण नाही. आज रितेश सर सांगणार आहेत की घराचा विनर आताच नाही सांगणार घराचा विनर, पण कोण बाहेर निघणार आहे घराच्या ते नक्की सांगणार आहेत. मग आज 8 वाजता मी तर काय बिग बॉस बघतो. 8 वाजता आज आपण बघू काय होतंय आणि कोण घराच्या बाहेर निघतंय ते काय सांगा येत नाही. काऊन की हे भाऊचा धक्का आहे आणि हे भाऊचा धक्का कधी बी पलटू शकतो आणि कधी बी वर येऊ शकतो. म्हणून हे लक्षात ठेवायचं की गेम प्ले हा कसा खेळायचा. मला तर असं वाटतं की हा तिघ जणांचा गेम प्ले एकदम भारी आहे. पहिली दिव्या शिंदे, दुसरं रोशन, तिसरा परभू आणि हा परभू दिसायला बारीक आहे, पण दिमागानं मोठा आहे, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा. सर्वांना नमस्कार. जय शिवराय, जय भीम, जय गौरी. बाय.